तुम्ही टीव्ही पाहत असाल तर सावध व्हा, कारण आता पावसाळा असल्यामुळे तुमच्या टीव्हीतून जिवंत साप बाहेर येऊ शकतो। होय, अशीच एक घटना समोर आली आहे। टीव्ही पाहत असताना टीव्ही मध्ये साप दिसत होता। सगळ्यांनाच वाटलं की हा साप सिरियल मध्ये दाखवण्यात आलाय, मात्र हा जिवंत साप होता। चॅनल बदलल्यानंतरही साप वळवळ करतच राहिला आणि त्यावेळी जिवंत साप टीव्ही मध्ये शिरल्याचं उघड झालंय। सुदैवानं हा साप वेळीच दिसल्याने मोठा अनर्थ टळला। हा सगळा प्रकार परभणीमध्ये पाहायला मिळाला। त्यानंतर सर्पमित्राला बोलावून सापाला बाहेर काढण्यात आलं। कवड्याचं पिल्लू आहे। फोटो काढा चांगला आपला फोटो घाबरायले ते इतक्या लोकांना। आणि याविषयी अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गणेश पांडे। खरं तर गणेश, आपण पाहतोय अतिशय धक्कादायक ही बातमी आहे। टीव्ही मध्ये साप असल्याचं कळत आहे, नेमकं काय घडलेलं आहे, काय घटना घडली आहे? खरंच एक धक्कादायक घटना आहे। शहरातील गव्हाणे चौक म्हणून एक परिसर आहे, तिथे एक धनुबाई प्लॉट म्हणून एक छोटा परिसर आहे। तिथं मारुती दुबाकर नावाचं एक कुटुंब राहतं। त्यांच्या घरी एक जुना टीव्ही होता LCDचा। त्या टीव्ही मध्ये हा साप आढळून आलाय। घरातली लहान मुलं जेव्हा ते टीव्ही पाहत होते तेव्हा त्यांना साप दिसून आला। आधी वाटलं त्यांना की साप पिक्चर मध्येच आहे, परंतु नंतर त्यांनी चॅनल बदलल्यानंतर परत त्यांना तो साप बाहेर दिसला। म्हणून त्यांनी बाजूच्या शेजाऱ्यांना सांगितलं की असा असा साप सापडलाय आणि तातडीनं मग सर्पमित्राला बोलावलं। रणजित कारगावकर म्हणून परभणीतले सर्पमित्र आहेत, मग त्यांनी हा साप पकडला। नक्कीच धन्यवाद गणेश, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। त्यामुळे पावसाळ्याचे दिवस आहेत, तुम्ही तुमच्या घरामध्ये देखील वावरत असाल तर अतिशय दक्षता घेणं फार महत्त्वाचं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।